उपयोग आहे शिकून आणि डॉक्टर होऊन? साधा मोदक करता येत नाही. त्याचा इथे काय संबंध? संबंध कसा नाही, सगळं यायला हवं माणसाला. आता आप्पा बापू नाना करतात की नाही सगळं, एवढे शिकले सवरले आहेत पण शेतीतलं सगळं करतात. बोल, तुला शेतीतलं येतं काही? काही म्हण बयो, पण आपलं हे एक वर्ग वाया गेला. मात्र वाया गेलो? अहो तात्या, डॉक्टर आहे मी. तुम्हीच नाही का पहिला पेढा भरवला होता? मग शेतीतलं काय कळतं तुला सांग बरं मला. बटाटा मूळ आहे का खोड आहे? बघा, ह्यांना काहीच माहित नाही. मोदक पण बनवता येत नाही आणि मला सारखं सांगतात अभ्यास कर अभ्यास कर. म्हणजे मी मोदक अगं बाई, आम्हाला नाही बाई कोणी मोदक बनवायला शिकवले. हे गप्पा बसा ग. कशाला माझ्या नातवाला त्रास देताय? शिकवतोय तो शिकवू द्या ना. तू बनव ग मोदक, बनव. किती बनवायचे? अगं तुझा नवरा खाईल तेवढं बनव. अच्छा, 2-3 बनवू ना म्हणजे? काय झालं? अगं एका बैठकीत 50 मोदक खातो तो. काय? नाही 50 नाही, म्हणजे खायचो. आता 2-3च खातो. डाएट करतोय ना, जरा वजन कमी करायचं म्हणून. सिद्धू आत्तापासून बायकोची बाजू घ्यायला लागला वाटतं. कुणी पिशव्या घ्यायला येणार आहे का मोठ्या बहिणीचा मान संपला? आला आमचा रणगाडा. रत्नाक्का माझ्याकडे द्या, मी ठेवतो. तूच रे सख्या, तूच. नाही तर भावांना वेळ कुठे बहिणीकडे पाहायला? तिकडे नाही, बयोबाईच्या खोलीत ठेव. अगं रत्ना अक्का, तुझीच वाट पाहत होतो आम्ही. राहू दे रे, म्हणे वाट बघत होतो. इतकं होतं तर दारात येऊन उभं राहायचं ना. राहणारच होते, पण म्हटलं तुम्ही यायच्या अगोदर तुमचा आवाज येईल, मग जावं दारात. कळतायत बरं टोमणे. असो बयोबाई, महालक्ष्मींसाठी साड्या आणल्यात, सगळी तयारी केलीये. तुझ्या सुनांची तयारी झाली नसेलच. आणि हे काय, मी यायच्या आतच मोदक वयाला घेतले का? माझा हात लागला असता तर कडू झाले असते वाटतं मोदक. मग तू लवकर यायचं होतंस. तुम्हालाच बोल, या सगळ्यांना काहीच बोलू नको. ते काही नाही, बहीण इथे गावातच दिलीये ना, म्हणून यांना किंमत नाहीये माझी. बर बाई, ये बनव, तुझ्या हाताने बनव. चल, बनवणारच आहे. उगीच चिडचिड नको करू, बनव. माझ्या हातचे मोदक असलेच पाहिजेत. आली का नुसती कटकट करत राहते. बयोबाई, आता तुमचा तो मानाचा मिठाचा मोदक बनवा. बर. काय? मिठाचा मोदक बयोबाई बनवणार होत्या? पण मी तर तो कधीच बनवलाय. हा मिठाचा मोदक म्हणजे काय असतं? अगं ह्या मोदकांमध्ये ना आम्ही एक मिठाचा मोदक बनवतो आणि तो ज्याच्या वाटेला जाईल तो भाग्यवान. आणि त्या व्यक्तीने त्याची एक इच्छा व्यक्त करायची, मग आमच्या घरातली सगळी माणसं ती इच्छा पूर्ण करतात. वाव, किती मस्त आहे. मला आवडेल हा मिठाचा मोदक मला मिळाला तर. नाही, ते शक्य नाही. दरवर्षी मिठाचा मोदक माझ्याच वाट्याला येतो. किती लकी आहात तुम्ही. आहेच, आणि यंदाही मिठाच्या मोदकाचा मान मलाच मिळणार आहे. आता हा मोदक कोणाच्या वाट्याला जाईल काय माहित. माझंच चुकलं, मी मिठाचा मोदक भरायला नको होता. आता रत्नाक्कांचं काय?
अगं तोच विचार करण्यासाठी शांत राहा नानी तू. पण मी का भरला मिठाचा मोदक? नानी शांत हो. तर बघ, तू काय मुद्दामून केलं नाहीस. जे झालं ते झालं. काहीतरी करू आपण. हे मोदक दे त्यांना तळायला. अगं काय ग, काय झालं? तुमचे असे सगळ्यांचे चेहरे का पडलेत? अगं बोला ना. बाई, दरवर्षी मिठाच्या मोदकाचा मान आम्ही रत्नाक्कांना देतो, पण यावर्षी काय? तिच्या नशिबात असेल तर यावर्षी पण तिला तो मान मिळणारच आहे. अगं काय झालं? त्यांना तो मान मिळत नव्हता. त्यांचा मान ठेवण्यासाठी आम्ही तो मिठाचा मोदक त्यांना देत होतो. दरवर्षी आम्हाला माहित असायचं मिठाचा मोदक कुठला आहे ते. आम्ही सगळ्या जणी त्याच्यावर नजर ठेवून असायचो. पण यावर्षी हे बघा, नका काळजी करू, मी बघते काय करायचं ते. आणि हो, हे नका समजू की मला हे सगळं माहित नव्हतं आणि तिला मिठाचा मोदक नाही मिळाला म्हणून तुम्ही तिचा मान ठेवणं कमी करणार आहात का? नाही ना. कशाला काळजी करता? बघते मी काय करायचं ते. एक विचारू? दरवर्षी तुम्ही रत्नाक्कांनाच मिठाचा मोदक का द्यायचा? ज्यांचं नशीब जोरावर असतं त्यांना या मिठाचा मोदकाचा मान मिळतो असं म्हणतात. रत्नाकांचं नशीब रुसलंय त्यांच्यावर. घरदार आहे, पैसा हडकाय, पैठणीचा व्यवसाय देखील उत्तम चाललाय, सगळं आहे. नशीब पदरात मोल द्यायला कमी पडलं. घर खायला उठतं ग त्यांना, म्हणून इथे येतात. ते आधार शोधतात. आम्हाला टोमणे नाही मारत त्या. त्यांच्याशी कोणीतरी सारखं बोलत राहावं असं वाटतं त्यांना, म्हणून बोलतात मुद्दाम त्या तशा. सारखा काहीतरी विषय काढून बोलत असतात. ते जीव रमवतात आपला. या घरात त्यांना मान मिळत नाही असं वाटून त्यांनी येणं बंद करू नये म्हणून मी सगळ्या जणी दरवर्षी मिठाच्या मोदकाचा मान त्यांना देतो. काही झालं तरी मानाचा मोदक हा रत्नाक्कालाच मिळायला पाहिजे. हो बॉस, चेंजेस करून मेल केलाय मी. हो बॉस, अहो पॅनिक होऊ नका. मी लगेच अमेरिकेला जात नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे ना, खूप मोठी प्रोसिजर असते. हो, गणपती झाले की लगेच येतो ऑफिसला. येस, थँक्यू, बाय. अदिती, डोळ्यात पाणी का? कोण काय बोललं का तुला? रत्नाक्का. आदिती, रत्नाक्का काय बोलली का तुला? हे बघ, तिचं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. ती पटकन बोलून जाते, पण तिच्या मनामध्ये काय नसतं तसं. नाही सेठ, त्या काही नाही बोलल्या. उलट त्यांचंच वाईट वाटतंय मला. का? काय झालं? सेठ, रत्नाक्काला मानाचा मोदक मिळणार नाहीये आणि त्यांनी हे ऐकलंय. वाईट वाटलंय त्यांना. आणि रत्नाक्कानी हे ऐकलंय ते घरात कोणालाच माहित नाही. एवढंच ना?
तू काही काळजी करू नकोस, मी बघतो. काय शोधते ग बयोबाई? अगं काही नाही, सणासुदीची तू माहेरी आली आहेस ना, म्हटलं तुला काहीतरी मानाचं द्यावं. म्हणजे तुलाही माहितीये वाटतं यावर्षी मला काही मिठाचा मोदक मिळणार नाही ते. अगं तसं काही नाहीये ग. सगळं कळतंय मला. तुझ्या सुनांनी फसवलंय मला. दरवर्षी मला वाटायचं मी भाग्यवान म्हणून मला तो मिठाचा मोदक मिळतो. तुझ्या सुना तो मला द्यायच्या. अगं तुझ्या आनंदासाठीच सगळ्या करायच्या ना. बयोबाई न म्हणावं इतका जीव नका लावू मला. मी नाही परतफेड करू शकणार. आणि तुझ्या सुना इतक्या ग कशा चांगल्या आहेत, त्यांना कळत कसं नाही. मला मोदक मिळण्यासाठी धडपड करू शकता, पण माझं नशीब नाही बदलू शकत त्या. रत्नाका नाही हा, नाही असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. नाही बयोबाई, नशिबानं एक मूल पदरात टाकायला हवं होतं. सगळं असून नसल्यासारखं वाटतं बघ. एक मूल हवं होतं ग. पदरी मूल असतं तर माझ्याही घरात सुख नांदलं असतं ग. घर आनंदानं भरून गेलं असतं. घर खायला उठतं ग. रत्नाक्का, तुला कोणी सांगितलं तुला मूल नाहीये? मी कोण आहे? तुझा मुलगाच आहे ना? खबरदार परत असं काही बोललीस तर. हे घर तुझं आहे, आम्ही सगळे तुझी मुलं आहोत. मोठी बहिणी जरी मला जन्म दिला असला तरी तू पण माझी आई आहेस ना. परत डोळ्यात पाणी आणून आम्हाला परक करू नकोस. मी बरं करेन परक. तुम्हीच मला अंतर देऊन बघा, मग बघेन एकेकाकडे. तुला कोणी अंतर देणार नाही. तू या घरची लेक आहेस, या घरावर तुझा हक्क आहे. माझ्या सुना तुझा मान राखण्यात कधीच कसर करणार नाही. माझ्या सुना माझ्या नंतर तुझ्या आईची कशी जागा घेत आहेत ते बघ. अगं सगळ्यांना नेहमी रडवणारी तू आज कशी रडलीस का? अगं बाहेर जर कोणाला कळलं ना तर सगळे हसतील तुझ्यावर. मी कुठे रडतीये? रडव्या तुझ्या सुना. हे माझ्या डोळ्यात धूळ गेली. तुझ्या सुना नीट केअर काढतील तर ना. नाही सुधारणार तू. माझं ताली बांधते. अदिती, मला हे सगळं मोदकाचं माहितीये. हे लगेच बाहेर जाऊन तुझ्या सासवांना सांगू नको. नाही सांगणार. कारण
तुम्ही पण माझ्या लाडक्या सासूबाई आहात ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सिद्धू, नैवेद्य दाखवून घ्या आता. हा? चला आता बघूया मिठाचा मोदक कुणाला मिळतो ते. चला करा सुरुवात. नानी, ह्यातला मिठाचा मोदक कुठला आहे? ज्याच्या वाट्याला येईल ना त्याची इच्छा पूर्ण होईल. दरवर्षी ठरवून आपण तो मोदक रत्नाक्कांना देतो ना. मला वाटतं ना तो असेल मिठाचा मोदक. हा नाही, तो ना तो कोपऱ्यातला आहे, तोच असणार. हा पण नाही. मला नाही आठवत कुठला मिठाचा मोदक ते. काय महालक्ष्मी, हे बघ तुझ्यामुळे माझा टाइम वेस्ट जातोय. एक्सक्यूज मी, अदिती जशी माझी मुलगी आहे ना तशीच तुझीही आहे. पण इथे आता आपण कशाला आलोय? म्हणजे अदितीला इथेच राहू द्यायचं? तुला वाटलं होतं की अदिती या सगळ्याला कंटाळून लगेच लग्न मोडून टाकेल, मुंबईला निघून येईल. पण काय झालं? रमलीये ती इथेच सगळ्यांमध्ये. बट डोंट वरी, मी आजच्या आज हे लग्न मोडणार आणि अदितीला आपल्या बरोबर मुंबईला घेऊन जाणार. मागच्या वेळेस पण हेच बोलली होतीस तू. मग आज मी हे करून दाखवेन. जस्ट वेट अँड वॉच. अदिती बहिणीचे आई बाबा आले. चप्पल काढा, चप्पल. बाप्पाच्या इथे चप्पल चालत नाही. प्लीज. या ना या ना, या या बसा. अदिती, हे काय चाललंय तुझं? मुंबईला यायचं सोडून तू इथे काय करतेस? मॉम, डॅड, आदिती, तू सांगितलं नाहीस तुझे आई बाबा येणार आहे ते? मलाच माहित नव्हतं. मॉम, डॅड, तुम्ही मला कळवलं नाही. असू दे ग, बरं झालं तुम्ही आलात. आमच्या गणपतीचं दर्शन घ्या. आता सगळे एकत्र सण साजरा करूया. आत्ताच आरती झाली, मोदक घ्या. मला नकोय. अहो प्रसाद आहे हा, नाही म्हणून कसं चालेल? आमच्या घरचे मोदक खूप गोड असतात बरं का. एकदा खाल ना तर परत मागाल. अहो घ्या घ्या घ्या. काय झालं? खारट होत आहे. असा अपमान करता तुम्ही पाहुण्यांचा? गोड मोदक सांगून खारट मोदक भरवता? मॉम, अगं लकी ठरलीयस तू. काय? भाग्यवान आहात हं? अहो हा खारट मोदक ज्याच्या वाटेला येईल ना ती व्यक्ती आमच्यासाठी मानाची असते. ती व्यक्ती जी इच्छा व्यक्त करेल ना ती आम्ही सर्वजण मिळून पूर्ण करतो. व्हॉट? खरंच? मागा ना, तुम्ही जे मागाल ते आम्ही पूर्ण करू. मिलिंद,
संपला विषय. आता ही नक्कीच अदिती आणि सिद्धार्थचं लग्न मोडा हेच मागणार. जे मागेन ते द्याल नक्की. हो